लड्डू गोपाल। चला भाऊ, एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युजल एक नवीन ठिकाण। आता वाजले भाऊ संध्याकाळचे 6, म्हणजे वाजू राहिले 5-10 मिनिटं टाईम आहे। आणि आपण येला जबलपूरमधल्या भेळा घाट पाठी। तर तिथं काय काय आहे ते तुम्हाला पुढे दाखवतोच मी। चलो मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पहिल्यांदा असं चाललो की कोणीच ओळखीचं नाही आणि आपण सोलो जात असतो भाऊ। पण अठी सोलो का है भाई, ये पूरी वहाँ से पूरी अपनी गैंग है। 100 लोक आहेत, 100। इकडे भांडणच खूप करून राहिले बा लोक। या दोघांचं भांडण चालू होतं, आता चर्चा करून राहिले। याला काहीच घेणं देणं नाही, किती भांडण। या गेटपासून जर वाहन नेलं तर 200 रुपये एंट्री फी आहे भाऊ, असं लिहिलं होतं। बघा त्या तटून पासून तर असं एवढं मोठं समजा नदीपात्रच आहे भाऊ हे। म्हणजे कावरून ओळखलं मी माहीत आहे काय, हे असं कचरं अटकेलं झाडाईमध्ये। हे बा, हे कपडे गिपडे अटकेले, झाडायला लागेल आहे ते। इकडे बऱ्याचशा झाडायला लागेल आहे, त्याच्यावरून वाटतं की हे नदी पात्रच आहे। पूर गिरायला की पाण्यात जात अशी नाही। हा बा, हे रोपवे सिस्टीम बी आहे वाटी बाई। इकडे चालला उडण खोटाला, जाऊन पाहू आपण। मार्केटही आहे। ये गड्डी हमरी आ गई, चला बसू द्या हो। बैठ गए। थोडा लाईट हवा होता आणखी उजेड शूटिंगसाठी, पण ठीक आहे। आपण या जबलपूर एरियात मार्बल आहे। तर हे नर्मदेश्वराची पिंड आहे। मग कुठली आहे ही वाली? नर्मदेश्वर ही पिंड है। क्या बात है, कितने पीस लेना है? खूप मोठं दुकान आहे। 150 में आ जाए। क्या बात है। हे बघा, हे इथून चालू होते एवढी 3-4 फुटाची पूर्ण दुकान। आणि ही कारागिरी इथलीच आहे पूर्ण। नर्मदेच्या तीरावर आहे म्हटल्यावर नर्मदेश्वर असणारच। क्या बात है, वेरी गुड। नर्मदा रोपवे आपका हार्दिक स्वागत करता है। जाऊन बघूया स्वागत करता है क्या। तिकीट घर उधर है। 6 वाजताच ते बंद होऊन जाते भाऊ, आणि आता 6:20 झाले। हे बा, हे अशी सिस्टीम आहे। ते तिकडे चालले, ये उड़न खटोले में लेके जाते वो अपन को। बॅड लक, लवकर यायचं यासाठी। चला हाँ, ये मेरा है। जमलं भाऊ, हे तिघायचं, हे दोघं मी एकटा जमलं वेळेवर। जुगाड़ किया हमने, जुगाड़। इधर जाना है। सुरुवातीला वजे लागते, मग जे स्पीड पकडते हे बा भाऊ, लय जोरात पाहिजे।
आणि हा धुवाधार धबधबा आहे भाऊ. म्हणजे प्रकारही धुवाधार आहे आणि धबधब्याचं नावही धुवाधार आहे. ये देखो इधर से. हे बघा हा धुवाधार धबधबा. याच साठी केला होता अट्टहास उळण खटोल्यात बसण्याचा. माइंड ब्लोइंग आहे. मजा आली. आता परतीचा प्रवास. उतरणे का, रांगीत लागणे का, मग पुढच्या ह्याच्यात जाणे का. हो रांग आहे इकडे. रांग मजबूत रांग आहे. आपण त्याला पुढे. या रोपवेचं भाऊ 145 रुपये तिकीट आहे. पण मज्जा आली. उतरलो भाऊ याच्यातून. डोळ्याचं पारणं फिटणे असा तो व्ह्यू होता भाऊ वरून. जबरदस्त एकदम मजा आली भाऊ. स्माइल. बोला नर्मदा माता की जय. हे झाली भाऊ नर्मदा आरती. तुम्हाला तो रोपेचा सफर नर्मदा या आरती आवडली असेल तर काय करायला लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आता चाललो मी वाराणसी. म्हणजे रात्री इथं अचलपूरले जेवण आहे. जेवण केल्यावर लक्झरीत बसून रातभराचा प्रवास. 450 किलोमीटर वाराणसी आहे. काशीसाठी चाललो मी. तर पुढचा ब्लॉगिंग आपला काशीचा. हे तदलोक ज्ञानेश्वर म्हणेला अवघे विश्वाची माझे घर. तदलोक राम राम.